आज आपण 6 प्रकारच्या नाश्त्याच्या रेसिपी पाहणार आहोत। नमस्कार मंडळी, मी वर्षा येवले माझ्या चॅनलवर तुमचं खूप मनापासून स्वागत करते। पहिली रेसिपी आहे बाजरीच्या पिठाचे थालीपीठ। तर इथं थालीपीठ बनवण्यासाठी 2 वाट्या बाजरीचं पीठ घेतलेलं आहे। सोबतच मी इथं बाजरीच्या पिठासोबत 2-3 चमचे मी बेसन पीठ घालून घेतलेलं आहे। सोबतच बारीक कट केलेला कांदा, कोथिंबीर, हळद, मीठ, तिखट आणि लसूण आणि जिरे उकळात कुटून घातलेले आहेत। अर्धा चमचा ओवा हातावर क्रश करून घातलेला आहे आणि सोबतच मी 2 चमचे तीळ घालून घेतलेले आहेत आणि पाणी टाकून छान पीठ मळून घेतलेलं आहे आणि लगेचच मी इथं थालीपीठ थापण्यासाठी घेतलेले आहेत। तर मस्त असं थालीपीठ थापून झालेलं आहे। तव्याला ऑइल लावून घ्यायचं आहे आणि मस्त उलट फुलत करून छान खरपूस लाल रंगावर आपल्याला इथे हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। बनवायला अगदी सोपं आहे, झटपट बनून तयार होतं आणि खायला देखील तितकंच टेस्टी लागतं। चला तर मग आता आपण पुढच्या रेसिपीकडे वळूया। तर आपली पुढची रेसिपी असणार आहे, इथं मी बनवलेले आहेत मुगाचे आणि हुलग्याचे डोसे। एकदम हेल्दी रेसिपी आहे, झटपट बनून तयार होते आणि खायला देखील तितकी टेस्टी लागते। 1 वाटी भिजलेले हुलगे आणि मूग आपल्याला मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायचे आहेत। 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच अद्रक, अर्धा चमचा जिरा आणि मोठे 2 चमचे दही घालून हे बॅटर मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आहे। बॅटर फिरून घेतल्यानंतर लगेचच आपण इथं अर्धा वाटी रवा घालून बॅटर मिक्स करून भिजण्यासाठी साईडला ठेवून देणार आहोत। लगेचच पॅन गरम करायचा आहे। पॅनमध्ये लसूण, अद्रक आणि लाल मिर्च घालायची, हलकी फ्राय करायची। सोबत कांदा घालायचा, टोमॅटो घालायचं, कोथिंबीर घालायची आणि थोडेसे काजू घालून छान सर्व जिन्नस 2-3 मिनिट परतून घ्यायच्या। लगेचच मिक्सरच्या भांड्यात टाकायच्या आणि मिक्सरमध्ये फिरून घ्यायच्या। वरून तडका करायचा, मोहरी, लाल मिरची, कढीपत्ता टाकून तडका चटणीवर टाकून घ्यायचा। मस्त अशी टोमॅटोची डोशासंग खायला चटणी तयार होते। तोपर्यंत आपलं इथं बॅटर भिजून तयार झालेलं असतं आणि लगेचच आता आपण इथं थोडंसं पाणी घालून छान 2-3 मिनिट ह्या बॅटरला फेटून घेणार आहोत आणि 1 चमचाभर इनो घालून बॅटर मिक्स करून लगेचच आपल्याला पॅनमध्ये डोसे काढून घ्यायचे आहेत। पॅनला थोडं ऑइल लावायचं आणि चमचा बॅटर घालून छान इथं डोसे काढून घ्यायचे। उलट पुलट करून मस्त खरपूस रंगावर हे डोसे भाजून घ्यायचे। मस्त नाश्त्यासाठी हेल्दी रेसिपी आहे, एकदम झटपट बनवून तयार होते, तुम्ही पाहिलीच असेल। तर आपली पुढची रेसिपी असणार आहे, म्हणजेच तिसरी रेसिपी असणार आहे मसाला पुरी। तर मसाला पुरी बनवण्यासाठी मी इथं घेतलेले आहेत 5-6 बटाटे, तुम्ही पाहू शकता। सोबतच इथं मी घालून घेत आहे अर्धा वाटी रवा, सोबतच 5-6 चमचे मी बेसन पीठ, 1 वाटी गव्हाचं पीठ, सोबत जिरे, ओवा, कोथिंबीर, लाल मिरची, चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि छान बटाट्याच्या मॉइश्चरमध्येच आपल्याला इथं हे पीठ मळून घ्यायचं आहे। पीठ मळून झालं की लगेचच आपल्याला याच्या पुऱ्या लाटायला घ्यायच्या आहेत। एक आपल्याला मोठी अशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि आपण मस्त अशा त्रिकोणी आकारात पुऱ्या ह्याच्या कट करून घेणार आहोत। तुम्हाला हवं असेल तर सरळ सोप्या पद्धतीने तुम्ही आपल्या गोलपुऱ्या असतात तशा पुऱ्या लाटून घेऊ शकता आणि तळून घेऊ शकता। आता तुमच्या हिशोबाने तुम्हाला कसा नाश्ता बनवायचा आहे ती तुमची चॉईस असणार आहे। मस्त तेल गरम झालेलं आहे, तेलामध्ये आपल्याला ह्या पुऱ्या टाकून घ्यायच्यात आणि खरपूस लाल रंगावर ह्या पुऱ्या तळून घ्यायच्यात। अगदी 20 मिनिटात ह्या पुऱ्या बनवून तयार होतात आणि खायला एकदम टेस्टी लागतात। सुट्टीचा हा नाश्ता नक्की तुम्ही ट्राय करू शकता। तर आता आपण वळूया आपल्या पुढच्या नाश्त्याच्या रेसिपीकडे, म्हणजे चौथ्या नाश्त्याच्या रेसिपीकडे। चौथी नाश्त्याची रेसिपी आहे आपल्या कोथिंबीरीच्या पुऱ्या। एकदम झटपट बनवून तयार होतात, मस्त खायला लागतात, तुम्ही पाहू शकता। मस्त अशा तयार झालेल्या आहेत। चला तर मग रेसिपी पाहून घेऊ। तर मी इथं पुऱ्या बनवण्यासाठी घेतलेलं आहे 1 वाटी गव्हाचं पीठ, अर्धी वाटी रवा, 2 चमचे बेसन पीठ, सोबतच इथं घालीत आहे अर्धा चमचा ओवा, अर्धा चमचा जिरं, ओवा हातावर क्रश करून घालायचा आहे, चवीनुसार मीठ, हळद, तिखट, 1 चमचाभर ऑइल टाकायचे, बारीक कट केलेली अर्धा वाटी कोथिंबीर घालून घ्यायची आणि सर्व जिन्नस हाताने छान मिक्स करून घ्यायचे आहेत आणि थोडं पाणी घालून छान असं पीठ मळून घ्यायचं आहे। तर मस्त असं माझं पीठ इथं मळून झालेलं आहे। पीठ मळून झालं की लगेचच आपल्याला इथं पुऱ्या बनवायला घ्यायच्या आहेत। आता तुम्ही एक लाटी बनवून पुरी एक लाटू शकता। तर मी आता डायरेक्ट एक मोठी चपाती लाटून घेणार आहे
आणि वाटीने ह्याच्या पुऱ्या कट करून घेणार आहे। मस्त अशा पुऱ्या बनवून तयार होतात। तर झटपट खूप साऱ्या पुऱ्या बनतात। जोपर्यंत आपण पुऱ्या लाटत होतो तोपर्यंत आपल्याला तेल गरम करायला ठेवायचं आहे। तेल छान गरम झालेलं आहे आपलं, तर आपण पुऱ्या तेलामध्ये सोडून मस्त खरपूस लाल रंगावर पुऱ्या तळून घेऊया। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशा आपल्या इथं पुऱ्या तळून झालेल्या आहेत। संध्याकाळच्या वेळेला किंवा सुट्टीचा आरामशीर वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ह्या पुऱ्या नक्की नाश्त्याला बनवू शकता। दह्यासोबत, सॉससोबत किंवा चटणीसोबत एकच नंबर लागतात। तर नक्की एक वेळेस ट्राय करा। तर आता आपण वळूया आपल्या 5व्या रेसिपीकडे। 5वी रेसिपी असणार आहे आपली ज्वारीचे थालीपीठ। तर तुम्ही पाहू शकता मस्त अशी ज्वारीचे थालीपीठ बनवून तयार झालेले आहेत आणि खायला देखील तितकेच टेस्टी लागतात। चला तर मग रेसिपी पाहून घेऊया। तर इथं थालीपीठ बनवण्यासाठी मी 2 वाट्या ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे। सोबतच इथं मी 2 चमचे बेसन पीठ घालून घेत आहे आणि आता आपण इथं घालून घेऊया अर्धा चमचा 2 चमचे तीळ, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि सोबतच लसणाचा आणि हिरव्या मिरचीचा ठेचा, 1 चमचा भर इथं ओवा घालून घेतला, अर्धा चमचा जिरं घालून घेतलेत, चवीनुसार मीठ, हळद घातली आहे आणि पाणी घालून इथं छान मस्त असं पीठ मळून घ्यायचं आहे। नॉर्मली जसं चपात्याला पीठ मळून घेतो त्या पद्धतीने आपल्याला इथं पीठ मळून घ्यायचं आहे। एकदम झटपट रेसिपी आहे। फक्त अर्ध्या घंट्यात हे थालीपीठ तुम्ही बनवून तयार करू शकता। पीठ मळून झालं की लगेचच आपल्याला थालीपीठ थापायला घ्यायचे आहेत। कॉटनचा कपडा स्वच्छ धुवून घ्यायचा आहे आणि त्याला पाणी लावून वरतून थालीपीठ थापून घ्यायचे आहेत। मस्त असं थालीपीठ थापून झालेलं आहे तोपर्यंत तवा गरम झालेला होता। लगेचच तव्यावर टाकून घ्यायचा आहे आणि उलटपुलट करत आपल्याला मस्त खरपूस लाल रंगावर हे थालीपीठ भाजून घ्यायचं आहे। एकदम झटपट रेसिपी आहे। फक्त अर्ध्या घंट्यात पूर्ण घरच्यांना तुम्ही हे थालीपीठ बनवू शकतात आणि नाश्त्यासाठी तर एकदम परफेक्ट रेसिपी आहे, हेल्दी आहे किंवा रात्रीच्या जेवणासाठी। तर आता आपण वळूया आपल्या शेवटच्या रेसिपीकडं। शेवटची रेसिपी आपली म्हणजे 6वी रेसिपी। तर इथं मी बनवलेले आहेत रव्याचे बॉल। चला तर मग पाहून घेऊया रेसिपी। तर रवा बॉल बनवण्यासाठी इथं आपल्याला गॅसवर पॅन ठेवायचा आहे। पॅन गरम झाला की लगेचच 1 चमचाभर तेल गरम करून जिरे आणि मोहरीची फोडणी द्यायची आहे आणि 2 चमचे तीळ घालून घ्यायचे आहेत आणि पाणी घालून घ्यायचं आहे। पाणी घातल्यानंतर चिली फ्लेक्स, कोथिंबीर आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि खिसून घेतलेले 2 बटाटे इथं घालून घ्यायचे आहेत। जी आपली अद्रक खिसायची बारीक खिसणी असते ना त्या खिसणीने इथं बटाटे खिसून घेतलेले आहेत। बटाटे पाण्यात टाकल्यानंतर 5 मिनिट बटाटा शिजून घ्यायचा आहे आणि 5 मिनिटानंतर आपल्याला 1 वाटी रवा इथं घालून घ्यायचा आहे। तर पाणी किती टाकायचं आहे, 1 वाटी रवा घेतलेला आहे तर 2.5 वाट्या पाणी टाकायचं आहे आणि मस्त असं आपलं या पद्धतीने बॅटर तयार झालेलं आहे। रवा घातल्यानंतर गॅस मध्यम ठेवायचा आहे आणि मध्यम गॅसवर छान जोपर्यंत कढाई रवा सोडत नाही तोपर्यंत हे बॅटर परतून घ्यायचं आहे। रव्याने कढाई सोडली की लगेच बॅटर ताटात काढून घ्यायचं, हलकं थंड करायचं आणि लगेच बॉल तयार करून घ्यायचे। जोपर्यंत बॉल तयार करत आहात तोपर्यंत तेल गरम करायला ठेवायचे, कारण एकदम फुल गॅसवर हे बॉल्स तळायचे आहेत। जे बी रव्याची नाश्त्याची रेसिपी बनवतो ज्यावेळेस रवा शिजून त्यावेळेस ती नाश्त्याची रेसिपी तळायला वेळ लागते आणि मध्यम गॅसवर तुम्हाला ही 5-6 मिनिट रेसिपी तळायला लागणार आहे। व्हिडिओ कसे वाटले कमेंटमध्ये नक्की